नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावलीच्या आजच्या भागामध्ये सारंग सावलीला समजवतो की माणसाला सेल्फ इगो नसावा, पण सेल्फ रिस्पेक्ट हा असायलाच हवा। माणूस हा एका बिलीफ सिस्टीमवर चालत असतो। आपली बिलीफ सिस्टीम न हलू देता तुला सेल्फ रिस्पेक्ट हा जपावाच लागेल। तू स्वतःला रिस्पेक्ट देशील तर जग तुला रिस्पेक्ट देईल। तेव्हा सावली त्यांना सांगते की हो, मला तुमचं म्हणणं कळतंय आणि पटतंय सुद्धा, आणि भैरवजींनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे। तेव्हा सारंग म्हणतो, हो, आपण एखाद्या व्यक्तीला शब्द दिला तर तो कुठल्याही परिस्थितीत पाळायला हवा, पण हा पाळण्यासाठी तो माणूस पण तसा असायला हवा लागतो। आणि भानावर राहा, आयुष्य खूप सोपं होतं असं सांगून निघून जातो। इकडे सकाळी जयंती सखदेवला कॉल करून पगार झाला का विचारते। तेव्हा सारंगसाठी सावली कॉफी घेऊन येतो। दोघांचे खूप गोड वाद होतात। इतक्यात ऐश्वर्या सारंगला 20 लाख हवे असल्याचं सांग आणि तिथून निघून जाते। इतक्यात सारंग सावलीला कॉफी टेस्ट करायला मुद्दाम विचारतो। ते सगळं सखदेव समोर चालू असताना सखदेवला खूप लाजल्यासारखं होतं आणि तो तिथून लाजून निघून जाते। तेव्हा सावली म्हणते, हे सगळं तुम्ही मुद्दाम करत असतात ना। सारंग म्हणतो की तुम्ही दोघे किती निरागस आहात, तुम्हाला ह्या जगाची हवा देखील लागलेली नाहीये। ऑफिसमध्ये एम्प्लॉई सखदेवला 20 लाख रुपये देतो आणि खात्री करून घ्यायला सांगतो। तितक्यात गजा तिथे येतो आणि तिथे डिलिव्हरीचं कारण सांगून त्याला तिकडून घेऊन जातो। तेव्हा सखदेव तिथून निघण्यासाठी नकार देत असताना तो म्हणतो, निश्चिंत राहा, इथे कॅमेरे चालू आहेत आणि केबिन आपण लॉक करून बाहेर निघूया। तेव्हा बाहेर येऊन सखदेव केबिन लॉक करून निघून जातो। मेहेंदळे हाऊसमध्ये सखदेव ती बॅग ऐश्वर्याला आणून देतो। तेव्हा ऐश्वर्या ती बॅग उघडते तर त्या बॅग चक्क रिकामी असते। ऐश्वर्या म्हणते, पैसे कुठे आहेत त्याच्यामधले। हे पाहून सखदेवला खूप मोठा शॉक लागतो। ऐश्वर्या त्याला सारखी पैशांबद्दल विचारते। तेव्हा सारंग बोलतो, CCTV कॅमेरा चेक करूया। तेव्हा सोहम म्हणतो की CCTV कॅमेरा बंद आहेत। ऐश्वर्या म्हणते, मी काहीतरी फिगर आउट करते। तेव्हा सोहम म्हणतो, हे सगळं इतकं लाईटली घेण्यासारखं नाहीये। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की लाईटली घेऊन नाही तर काय करू, ह्यांच्यावर नाव घेऊ का? नसताना सुद्धा याला डोक्यावर बसवलेला आहे, हा घरात नोकरच बरा होता। इतक्यात जयंती तिकडे येते। जयंती सगळं ऐकते। घरातील सगळ्यांना येऊन विचारते, कोण नोकर होतं। तेव्हा ऐश्वर्या बोलते, तुला माहीत नाही का, ह्याने सांगितलं नाही का हा आमच्या घरात नोकर म्हणून काम करतोय। तेव्हा जयंती सगळ्यांना विचारते। ती खूप संतापलेली असते। सावलीला सुद्धा विचारते, तू तुझ्या भावाला या घरात नोकर म्हणून ठेवलं का? तू तुझ्या दादाला घरात नोकर म्हणून कसं ठेवू शकतेस असं म्हणते। तेव्हा तिलोत्तमा तिथून ओरडते आणि ऐश्वर्या बोलते की मला हे सगळं शॉर्ट आउट करून दे। आणि सारंगला सुद्धा विचारते, तू सांगितलेलं जर हा एकदा जरी चुकला तर तू ह्याला कामावरून काढून टाकशील, आता जे काय आहे ते तू करणार आहेस। तेव्हा सारंग येऊन देवला विचारतो की दादा, तुमची चूक झालेली आहे। मी आधीच तुम्हाला सांगितलेलं की हे कंपनीचं काम आहे, खूप जबाबदारीने करावं लागेल। रक्कम छोटी आहे पण मी काहीच करू शकत नाही। तेव्हा त्याला उद्यापासून कामावर येऊ नको असं सांगतो। ऐश्वर्या म्हणते की मलाच आता गिल्टी वाटत आहे। पार्टीमध्ये माझ्या मैत्रिणीच्या सँडलवर जेव्हा ज्यूस सांडलेलं तेव्हा त्याने साफ केलेलं। तेव्हा जयंती म्हणते, अजून किती अपमान करून घेणार आहात, चला घरी। आणि सगळ्यांना सांगते, उरलेला पगार घरी पाठवून द्या। इकडे ऐश्वर्याला 20 लाख गायब कसे केल्याचं अस्मी विचारते। तेव्हा ती सगळं सांगते की मी कसं प्लॅन केलं आणि केबिन लॉक करून घेतलं आणि केबिनची चावी उघडून ते पैसे गायब केले। आता फक्त ती त्या मूर्ख मुलीला घराबाहेर काढण्याचे स्वप्न पाहत असते। तेव्हा ती अस्मीला सांगते, मला ही सिच्युएशन फक्त क्रिएट करायची होती आणि एक दिवस मी त्या मूर्ख मुलीला सुद्धा घराबाहेर काढून फेकून देईल। सावली सारंगसाठी कॉफी घेऊन येते। तेव्हा सारंग सावलीला सॉरी म्हणतो। तेव्हा सावली म्हणते, तुमच्या हातात काहीच नव्हतं, मला माहिती आहे। तिथे अस्मी त्याला भेटायला येते। ती म्हणते, मला एक मैत्रीण म्हणून तुझ्याशी बोलायचं आहे। एखाद्यावर आपण विश्वास ठेवतो आणि त्याने तो मोडला, मग त्यात चूक तरी काय? तेव्हा सारंग म्हणतो, मला विश्वासघाताची सवय झालेली आहे। तेव्हा अस्मी त्याला म्हणते, तुला असं वाटत नाहीये का घरात जे भांडणं जो त्रास चालू आहे त्याच्यामुळे तिलोत्तमा मॅडमला किती त्रास होत आहे? तुझं तुझ्या आईकडे लक्ष नाहीये असं ती त्याला सरळ दावा करते। आपलं जेव्हा लग्न ठरलेलं तेव्हा मी हे घर पाहिलेलं आहे, किती आनंद होता ह्या घरामध्ये, पण जेव्हापासून तुझं या मुलीशी लग्न ठरलेलं आहे तेव्हापासून ह्या घरातली शांती गेलेली आहे। मी कोणाला टार्गेट करत नाहीये, पण तुला सिच्युएशन समजून
तिलोत्तमा मॅडमशी बोलायची गरज आहे. तूच आहेस जो त्यांना समजून घेऊ शकतोस. आणि आजचा भाग संपतो. धन्यवाद.